हा तोच देश आहे का ज्या देशात रामायण जन्माला आलं होतं? हा तोच देश आहे का ज्या ठिकाणी रामप्रभू जन्माला आले होते? हा तोच देश आहे का ज्या ठिकाणी एका सावत्र आईच्या सांगण्यावरून राम प्रभू 14 वर्ष वनवासाला गेले होते? हा तोच देश आहे का? सावत्र भावासाठी स्वतःच्या पत्नीची पर्वा न करता लक्ष्मण त्याचा काहीही दोष नसताना 14 वर्ष भावाच्या मागे गेला होता? हा तोच देश आहे का ज्या देशामध्ये भरतासारखा महान पराक्रमी शूर राज्य जवळ आलेलं असताना सुद्धा भावासाठी, सख्खा भाऊ नव्हता, सावत्र भाऊ होता, सावत्र भावासाठी राज्याचा तर त्याग केलाच केला, पण ज्या मायने जन्माला घातलं ना तिला सुद्धा माय म्हणायला त्यांनी नाकारलं, स्वतःच्या माय बरोबर संबंध तोडून टाकला भावासाठी? हा तोच देश आहे का महाराज? हा तोच देश आहे भरताला राज्य मिळून सुद्धा 14 वर्ष नंदीग्राम मध्ये वनवासासारखं जीवन जगलं आणि रामाला सांगितलं, देवा मी 14 वर्ष तुमची वाट पाहिल आणि 14व्या वर्षीच्या शेवटच्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत तुम्ही जर नाही आले ना देवा, तुमची शपथ घेऊन सांगतो हा भरत तुम्हाला जिवंत मिळणार नाही, हा जिवंत मिळणार नाही, याचं प्रेत तुम्हाला मिळेल. हा तोच देश आहे का महाराज? ज्या देशामध्ये भरतजी नंदीग्राम मध्ये गेल्यानंतर शत्रुघ्न अरे खांबाला पकडून ढसा ढसा रडले होते? हा तोच देश आहे का? ज्या देशामध्ये एक सख्खा भाऊ नाही तर सावत्र भाऊ एकमेकाच्या जीवाला जीव द्यायला तयार झाले होते? हा तोच देश आहे? राम राज्याभिषेक त्या दिवशी ठरवला ना, त्या दिवशी अयोध्या नव्या नवरी सारखी नटली होती, नव्या नवरी सारखी नटली होती. लोक म्हणतात एका रात्रीत काय होतं? अरे काय होत नाही एका रात्रीत. एका रात्रीत रंकाचा राव होतो आणि रावाचा रंक होतो. एका रात्रीत ज्याला राज्याभिषेक ठरला होता तो वनवासी होतो. काय होत नाही एका रात्रीत. सुंदर नव्या नवरी सारखी नटलेली अयोध्या दुसऱ्या दिवशी स्मशानासारखी दिसायला लागली. का? भावाचं प्रेम आहे महाराज. या जगात इस्टेटी साठी भांडणारे भाऊ तुम्हाला मिळतील, पैशासाठी एकमेकाचे जीव घेणारे मिळतील, पैशासाठी मायबापाला घराच्या बाहेर काढणारे तुम्हाला मुलं मिळतील, परंतु जीवनभर आपल्या भावाचं प्रेम टिकवणारे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नासारखे भाऊ या जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेच भेटणार नाही, कुठेच भेटणार नाही. एवढं प्रेम टिकवलं महाराज. असं म्हणतात ज्या दिवशी रामप्रभू वनवासाला गेले होते ना, अयोध्या रडली होती. पण ज्या दिवशी भरतजी सोडून गेले होते ना अयोध्या, ज्या दिवशी प्रभू रामचंद्र वनवासाला गेले होते त्या दिवशी अयोध्या एवढी रडली नव्हती जेवढी भरताच्या जाण्याने रडली. का रडली अयोध्या? अरे सावत्र भावाच्या प्रेमाने रडवलं या जगाला, सावत्र भावाच्या मायेनं रडवलं, सावत्र भावाच्या त्यागाने रडवलं या जगाला. एक सावत्र भाऊ, एखाद्याने तर आनंदाने राज्य घेतलं असतं. हाच तो देश आहे ज्या देशामध्ये एक भाऊ दुसऱ्या भावाच्या जीवाला जीव देतोय. लक्ष्मणाला काय गरज होती रामाबरोबर वनवासामध्ये जाण्याची? ज्यावेळेला सुमित्रेला विचारायला गेले ना लक्ष्मणजी, जाऊ का म्हणून नाही विचारलं, सांगितलं आई भैया वनवास जा रहे, मैं भी उनके साथ जा रहा हूं. सुमित्रेच्या डोळ्यात पाणी आलं होतं. लक्ष्मणजी म्हणतात आई मी दादासोबत जातोय म्हणून तू रडायला लागलीस? सुमित्रा माईचे वाक्य जर ऐकाल ना तुमच्या हृदयाला कळेल सुमित्रा माई काय होती. सुमित्रा माई म्हटली लक्ष्मणा तू तुझ्या भावाबरोबर वनवासात जातोय याचं मला दुःख नाही, मला दुःख या गोष्टीचं वाटतंय तू मला विचारायला का आला. अरे तुझा जन्मही झाला नव्हता, ज्यावेळेस तू माझ्या उदरात होता ना तुझे पिता दशरथ जी मला विचारायला आले होते क्या इच्छा है तुम्हारी. तो मैंने कहा था पतिदेव
इस कोख में से जो बेटा जन्म लेगा ना वो जिंदगी भर बड़े भाई की सेवा करेगा. अरे तुझा जन्मही झाला नव्हता, मी तेव्हाच तुला सोपून टाकलं होतं, तरी तू मला विचारायला आला मी जाऊ का, मी जातोय, मला सांगायला आला. ती खरी माय आहे महाराज. पुत्रवती जुबती जग सोई, रघुपती भगत जासू सुत होई. जिचा पुत्र भक्ती मार्गाला लागला ती खरी माय आहे, नाहीतर मग वांज राहिलेलं बरं. ती खरी माय या जगतामध्ये जिचा एक पुत्र देशाच्या सेवेत असेल, तिचा एक पुत्र नाही काही देवाच्या सेवेत असेल, नसेलच काही करत मायबापाची सेवा करत असेल, ती खरी आई आहे. म्हणून भरतासारखा त्याग या जगात आता बघायला मिळणार नाही. राम प्रभू सारखा भाऊ या जगात आता बघायला मिळणार नाही. लक्ष्मणासारखा सच्चा हृदयाचा, उर्मिलेला नवीन नवीन लग्न झालं होतं पण वनवासात जात असताना उर्मिलेला सहज सांगून गेले लक्ष्मणजी मी जातोय. कुणासाठी? भावासाठी. घरात वाद होऊ द्या, पत्नी वादविवाद करत असेल ना तिला समजावून सांगा, पण भावाशी कधीच नातं तोडू नका. ज्या वेळेला संकट येईल ना तुमच्या जीवनामध्ये, या गावातील लोक तुमच्या मदतीला धावून येणार नाही, तुमचा भाऊच तुमच्या मदतीला धावून येईल. ज्या वेळेला संकट जीवनामध्ये येतील ना, कसाही का असे ना, तुम्ही जर आजारी पडला असेल ना तर तुमचा भाऊच तुम्हाला विचारायला येईल. म्हणून भावाशी कधीच नातं तोडायचं नाही, भावाशी कधीच वैरत्व जीवनामध्ये घ्यायचं नाही. भावासारखा पाठीराखा, भावासारखा पित्या समान असणारा आपला बंधू या जगतामध्ये त्याची सर कुणालाच येऊ शकत नाही, कुणालाच येऊ शकत नाही. म्हणून कसाही का असे ना आपला भाऊ रागीट स्वभावाचा असेल, प्रेमळ असेल, पण त्या भावाशी कधीच नातं तोडायचं नाही. थोड्या स्वार्थासाठी असेही भाऊ या जगात बघायला मिळतात. एकत्र परिवारामध्ये राहत असताना एका ठिकाणी जर दोघं भाऊ काम करत असेल ना, लहान भाऊ जर साधा भोळा असेल तर मोठा भाऊ त्याचं खाणारे सुद्धा बघायला मिळतात. पण एक सांगू तुम्हाला, गावाचं, भावाचं आणि देवाचं कधीच खाऊ नये महाराज. ज्याने गावाचं खाल्लं तो बुडाला, ज्याने देवाचं खाल्लं तोही बुडाला, आणि ज्यानं भावाचं खाल्लं ना तोही बुडाला. त्याची जीवनात कधीच प्रगती होऊ शकत नाही. म्हणून भावाचं, गावाचं, देवाचं कधीच खाऊ नका. जीवनात सगळं मिळेल, आपल्याला सगळं मिळेल. आज कौरव आणि पांडव यांच्यामध्ये वाद निर्माण झाले का? प्रॉपर्टीवरूनच वाद झाले महाराज. दुसरा वाद कशावरून होणार? त्यावेळेला अंधराजा धृतराष्ट्राने जर त्या ठिकाणी काही बोलले असते ना, कौरवांची ताकद राहिली नसती. बापानेही दुर्लक्ष केलं आणि आईने डोळ्यावर पट्टी बांधून घेतली, मुलांवर दुर्लक्ष केलं, आणि कौरव या ठिकाणी असे वागणारे त्या ठिकाणी निघाले, दुष्कृत्य करणारे निघाले. भगवंत शिष्टाई करण्यासाठी आले होते. सांगितलं नाही द्यायचं, नको देऊ जास्त, अरे पण तुमचेच भाऊ आहेत पांडव, 5 गावं तरी द्या यांना. त्यावेळेला दुर्योधन म्हटला 5 गावं तर लांब राहिलं देवा, सुईच्या टोकावर बसेल ना एवढी भूमी सुद्धा मी पांडवांना देणार नाही. असं म्हणून पांडवांची निंदा करायला लागला. भगवंत म्हटले खबरदार, खबरदार, माझ्या भक्तांविषयी एक शब्द जरी बोलला तरी. भगवंताचा स्वभाव असा आहे महाराज, मज गांजिले ते मज साहे, परी मज भक्ताचे मज न साहे. देव म्हणतो तुम्ही मला शिव्या घाला ना, मी ऐकायला तयार आहे तुमच्या शिव्या. गवडणीने शिव्या दिल्या होत्या, ऐकल्या देवाने. जनाबाईने शिव्या दिल्या होत्या, ऐकल्या देवाने. पण ज्या वेळेला भक्तावर संकट येतं ना आणि भक्ताच्या विषयी कोणी वाईट बोलत असेल, देव कधीच खपवून घेत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी पांडवांचा अपमान करायला लागले. असं म्हणतात, आदिशक्ती भगवती जगदंबा राजराजेश्वरी अष्टभुजेच्या रूपाने त्या ठिकाणी प्रगट झाली आणि पांडवांना दर्शन दिलं. बोलिये जगदंबा माता की.
आणि मग मात्र भगवंत तिथे थांबले नाही, निघून गेले आणि युद्ध मात्र अटळ झालं. युद्ध ठरलंच त्या ठिकाणी. कही मानो कही मानो. या जगाचा जास्त विचार करू नका. तुम्ही कितीही चांगलं वागा, या जगातील लोक 100 पैकी 100 मार्क्स तुम्हाला कधीच देणार नाही. आपल्या मुलांना धर्माविषयी निष्ठा शिकवा, आपल्या मुलांना धर्माविषयी प्रेम शिकवा. नवे नवे देश जर सांभाळला ना, धर्म जर सांभाळला, आपली संस्कृती जर आपण पाळली, तर एक दिवस निश्चितच खरे त्या भगवान परमात्म्याचे भक्त, खरे देशभक्त, खरे धर्मवीर आपण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या देशाविषयी निष्ठा, त्या धर्माविषयी निष्ठा, त्या धर्माविषयी प्रेम. देश सांभाळा, धर्म ही पाळा.